सो आता आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ रिसर्च. टाईप्स ऑफ रिसर्च 4 सांगितलेत. रिसर्चचे 4 कॅटेगरीज सांगितलेत. पहिले येतं डिस्क्रिप्टिव्ह वर्सेस ॲनालिटिकल, सेकंड येतं फंडामेंटल वर्सेस अप्लाइड, थर्ड येतं क्वालिटेटिव्ह वर्सेस क्वांटिटेटिव्ह, फोर्थ येतं कॉन्सेप्च्युअल वर्सेस एम्पिरिकल. आता हे सगळे एक एक करून बघूया. पहिलं काय सांगितलेलं आहे आपण? डिस्क्रिप्टिव्ह वर्सेस ॲनालिटिकल. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय? ह्याच्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन करायचं आहे कशाचं तरी. सो आपण सर्वेज घेणार, आपण एन्क्वायरी करणार, आपल्याला फॅक्ट फाइंड करायचं आहे. सो हे सगळं आपण करणार कशासाठी? की आपल्याला एक डिस्क्रिप्शन द्यायचं आहे ऑफ स्टेट ऑफ अफेअर्स ॲज इट एक्झिस्ट ॲट प्रेझेंट. म्हणजे काय? की आत्ता जे काय चालू आहे, करंटली जे काय चालू आहे त्याच्यावर रिसर्च करून डिस्क्रिप्शन लिहायचं. त्याला आपण म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. म्हणजे काय? मी सर्वेज घेणार, मी एन्क्वायरीज करणार की आता मॉलमध्ये किती लोक येत आहेत, किती लोकांना हे आवडतं आहे, ह्या सगळ्याचा सर्वे घेणार मी. ह्या रिसर्चला मी म्हणणार डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. सो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये काय येतं? सर्वेज घ्यायचं, एन्क्वायरीज करणं, फॅक्ट्स फाइंड करणं. कशासाठी? डिस्क्रिप्शनसाठी. प्रेझेंट जे काही मॅटर आहे त्याचं डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी रिसर्च करतो आपण. आणि जे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? नो कंट्रोल ओव्हर व्हेरिएबल्स. आता ह्यात आपण सांगू नाही शकत मॉलमध्ये किती लोक येतात. आता आज 10 लोक आली, उद्या 20 येतील, परवा 25 येतील. ह्याच्यावर काय कंट्रोल आहे का माझा? नाही. सो नो कंट्रोल ओव्हर व्हेरिएबल्स. नेक्स्ट सांगितलं आहे की ह्यात आपण जे झालं आहे किंवा जे होतं आहे तेवढंच लिहितो. खोटं बिटं काय नसतं ह्याच्यामध्ये. वी रिपोर्ट ओनली व्हॉट हॅज हॅपन्ड अँड व्हॉट इज हॅपनिंग, एवढंच ह्यामध्ये आपण लिहितो. ह्याला आपण म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. फॉर एक्झाम्पल फ्रिक्वेन्सी ऑफ शॉपिंग किंवा लोकांचं काही प्रेफरन्सेस आहेत. रेड फ्रॉक किती लोकांना आवडतो आहे, असे सगळे प्रेफरन्सेस जे आहेत ते सगळे नीट नोट करून घ्यायचं, त्यांचं डिस्क्रिप्शन लिहिणं. त्याला आपण म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. आणि या डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च करण्यासाठी आपल्याकडे सर्वे मेथड्सचे जे काही टाईप्स आहे, जे काही आपल्याला सर्वे करण्यासाठी आपल्याकडे जे काही मेथड्स आहेत, सगळे मेथड्स आपण यूज करू शकतो. सो पहिलं काय सांगितलं आपण? डिस्क्रिप्टिव्ह आणि ॲनालिटिकल. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय? की ह्यामध्ये आपण सर्वे करतो, एन्क्वायरी करतो, फॅक्ट फाइंडिंग करतो. कशासाठी? डिस्क्रिप्शनसाठी. जे काही प्रेझेंट मॅटर आहे त्याचं डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी. म्हणजे काय? की आज मॉलमध्ये किती जण आले, आज 10 आले, उद्या 20 आले, परवा किती 100 येतील जर काही सेल वगैरे लागला तर. त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय लिहिणार आपण? की नो कंट्रोल ओव्हर व्हेरिएबल्स. जे व्हेरिएबल्स आहेत ते आपल्या हातात नाही आहे, ते चेंज होऊ शकतात. पण ह्यामध्ये जे झालं आहे किंवा जे होतं आहे तेच फक्त लिहिणार मी. उगाच फालतूगिरी काय पण नाही लिहायचं. ह्याला जे खरं आहे, जे झालं आहे किंवा जे होतं आहे तेवढंच लिहायचं. फॉर एक्झाम्पल फ्रिक्वेन्सी ऑफ शॉपिंग किंवा मग प्रेफरन्सेस ऑफ पीपल. आणि हे करण्यासाठी, हे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च करण्यासाठी आपल्याकडे सर्वेचे जे काही मेथड्स आहेत सर्व आपण वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल कंपॅरेटिव्ह मेथड, को रिलेशनल मेथड. सो जे आपलं डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. मग आता ह्याचंच सेकंड येतं ॲनालिटिकल रिसर्च. यामध्ये आपण काय करतो की जे काय ऑलरेडी फॅक्ट्स किंवा जी काय इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ती घ्यायची, त्याला ॲनालाइज करायचं आणि स्वतःचं एक इव्हॅल्युएशन काढायचं. त्याला आपण म्हणतो ॲनालिटिकल रिसर्च. ॲनालिटिकल रिसर्च म्हणजे काय? की जे काही फॅक्ट्स आहेत किंवा जे काही इन्फॉर्मेशन आहे जी ऑलरेडी अवेलेबल आहे ती बघणं, त्याला प्रॉपरली ॲनालाइज करणं आणि मग त्यानंतर स्वतःचं एक कन्क्ल्युजन काढणं. मग आता नेक्स्ट कॅटेगरी येतं फंडामेंटल रिसर्च वर्सेस अप्लाइड रिसर्च. पहिला आपण बघूया फंडामेंटल रिसर्च. फंडामेंटल रिसर्च म्हणजेच बेसिक रिसर्च, म्हणजेच प्युअर फॉर्म ऑफ रिसर्च. ह्यात आपण मेन काय करतो की आपल्याला नॉलेज गॅदर करायचं आहे, आपलं नॉलेज वाढवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आता हे बघा, जे आपलं रचना शरीर आहे, क्रिया शरीर आहे, त्यामध्ये काही टर्म्स आहेत जे सिम्प्लिफाय केलेले नाही आहेत, लाईक क्लोम, काल. सो ह्यांच्या बाबतीत नॉलेज गेन करणं. सो जुनं जे काय आहे त्याच्यावर जरा लाईट थ्रो करण्यासाठी, स्वतःचं नॉलेज वाढवण्यासाठी, त्या स्पेसिफिक टॉपिकला वेगळ्या दिशेने बघण्यासाठी, ह्या सगळ्यासाठी आपण जो रिसर्च करतो दॅट इज बेसिक प्युअर फंडामेंटल रिसर्च. सो पहिलं काय सांगितलं, ह्याला काय आपण म्हणतो? फंडामेंटल रिसर्च किंवा बेसिक रिसर्च किंवा प्युअर रिसर्च. हे जे आहे हे आपण कशासाठी करतो? वी गॅदर नॉलेज फॉर नॉलेज. आणि ह्याच्याने आपण नवीन नॉलेज गेन करतो. ऑल्सो जे जुनं नॉलेज आहे त्याच्यावर थोडी लाईट थ्रो करणं आणि त्या ऑलरेडी गिवन नॉलेजला एका वेगळ्या दिशेने बघणं. टू सी द सिच्युएशन इन अ डिफरंट मॅनर. यासाठी आपण करतो फंडामेंटल रिसर्च. एक्झाम्पल कळलं की रचना शरीर, क्रिया शरीरमध्ये काही टर्म सिम्प्लिफाय केलेले नाही आहेत, लाईक क्लोम, काल. सो फंडामेंटल रिसर्चच्या हेल्पनी
या गोष्टींना आपण अजून सिम्प्लिफाय करून वेगळ्या वेमध्ये बघू शकतो, ह्यांना वेगळ्या वेमध्ये आपण अंडरस्टँड करू शकतो. ह्यालाच आपण म्हणतो फंडामेंटल रिसर्च. मग आता आपण काय बघत होतो, फंडामेंटल रिसर्च वर्सेस अप्लाइड रिसर्च. अप्लाइड रिसर्चलाच आपण म्हणतो ॲक्शन रिसर्च. ह्याच्यामध्ये काय असतं, आता सोसायटीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत त्यांच्यासाठी सोल्युशन काढायचे आपल्याला. सो त्यासाठी आपण जो रिसर्च करणार, फॉर एक्झाम्पल आता सोसायटीमध्ये काही प्रॉब्लेम चालू असेल की पाणीच खराब आहे किंवा काय त्याच्यावर आपण रिसर्च करणार की का खराब आहे, आपण लॅब टेस्ट करणार, काय गडबड झाली आहे. सो आपण एका प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्यासाठी जो रिसर्च करणार दॅट इज अप्लाइड रिसर्च किंवा ॲक्टिव्ह रिसर्च. त्याचं एम काय असतं की आपल्या सोसायटीमध्ये जो काही इमिडिएट प्रॉब्लेम आहे त्याचं आपल्याला सोल्युशन शोधायचं आहे. सो त्यासाठी आपण करतो अप्लाइड रिसर्च. सेकंड एम काय सांगितलं आहे की हे जे रिसर्च आहे ह्याच्यासाठी आपल्याला एक कन्क्ल्युजन आहे. ह्याचं एम असतं की कन्क्ल्यूड करायचं की पाणी का खराब झालं आहे. सो दिस रिसर्च इज एम्ड ॲट अ सर्टन कन्क्ल्युजन. मग अशी काय होतं फंडामेंटलमध्ये की फक्त नॉलेज वाढवायचं आहे की जे काय आहे त्यात अजून वेगळ्या वेने आपल्याला नॉलेज वाढवायचं आहे. पण इथे आपण रिसर्च करतो कारण आपल्याला एक कन्क्ल्युजन पाहिजे. आपण एक जो सोसायटीमध्ये एक प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी सोल्युशन शोधतो आहे. सो त्याला आपण म्हणतो अप्लाइड रिसर्च. त्याच्यामध्ये आपण नॉलेज जे प्राप्त करतो आहे त्याचा प्रॅक्टिकल यूज करतो आहे. सो प्रॅक्टिकल युटिलिटी ऑफ द नॉलेज कशाने होती, अप्लाइड रिसर्चमध्ये होती. आता हे बघा, मगाशी आपण जे बघत होतो फंडामेंटल रिसर्च किंवा बेसिक रिसर्च, ह्याच्यामध्ये आपण फक्त नॉलेज प्राप्त करत होतो आणि एखाद्या गोष्टीला वेगळ्या वेमध्ये बघायचं ट्राय करत होतो. पण अप्लाइड रिसर्चने आपण जे नॉलेज प्राप्त करतो आहे त्याचा आपण प्रॅक्टिकल यूज पण करतो. सो आपण हे जे नॉलेज आहे ते आपण प्रॅक्टिकल पर्पजेससाठी नॉलेज गेन करतो. फॉर एक्झाम्पल काही सोशल प्रॉब्लेम असेल किंवा बिझनेस प्रॉब्लेम असेल, सो आपल्या अप्लाइड रिसर्चचा एम काय असणार की आपल्याला सोल्युशन शोधायचं ह्या प्रॉब्लेमसाठी. हे आपण करतो अप्लाइड रिसर्चमध्ये. आणि कसं असतं, जे आपलं अप्लाइड रिसर्च आहे ना इट इज डन ऑन द बेसिस ऑफ फंडामेंटल रिसर्च. आणि आहे बघा, जे बेसिकवालं होतं मग असं जे फंडामेंटल रिसर्च होतं ना ह्याच्यामध्ये काय करतो आपण, रिसर्च करतो, आपल्याला जे नॉलेज भेटतं ते आपण साठवून ठेवतो. जे काही एक्झिस्टिंग रिसर्च झालेला होता, आधी जो रिसर्च झालेला असतो त्याच्यामध्ये आपण जे नॉलेज भेटलं आपल्याला ते ॲड करतो. हे होतं बेसिकवाल्यामध्ये. पण इथे अप्लाइडवाल्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत, काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत. सो हे जे आहे हे आपण फंडामेंटल रिसर्चच्या बेसिसवर करतो. जे ऑलरेडी जे काही नॉलेज आहे त्याच्या हेल्पने आपण करतो. आणि ना युनिव्हर्सिटीजमध्ये जे काही हे असे ॲकॅडमिक पर्पजसाठी अप्लाइड रिसर्च केले जातात ना त्याला फंडिंग पण भेटते. जे इंडस्ट्रियल पार्टनर्स असतात ज्यांना त्या प्रोग्राममध्ये इंटरेस्ट आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी फंडिंग्स देतात. सो काय सांगितलं लास्ट पॉईंट, अप्लाइड रिसर्चमध्ये सांगायचं की युनिव्हर्सिटीजमध्ये जे काही अप्लाइड रिसर्च कंडक्ट केले जातात त्यासाठी फंडिंग पण भेटते. हे जे अप्लाइड रिसर्च प्रोग्राम असतात त्यासाठी फंडिंग पण भेटते फ्रॉम इंडस्ट्रियल पार्टनर्स ज्यांना त्या प्रोग्राममध्ये इंटरेस्ट असतो. आता थर्ड कॅटेगरी येतं आपला क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च. पहिला आपण बघूया क्वांटिटेटिव्ह रिसर्च. क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज बेस्ड ऑन मेजरमेंट्स ऑफ क्वांटिटी. आता ह्याच्यामध्ये आपण काही मेजरमेंट्स घेतो जे म्हणजे आता हे बघा की इन्फंट मोर्टॅलिटी रेट किती आहे. सो हा नंबरमध्ये येणार. सो ह्याच्यामध्ये आपण एक क्वांटिटी स्पेसिफिक क्वांटिटी मेजर करतो त्यामुळे आपण ह्याला म्हणतो क्वांटिटेटिव्ह रिसर्च. आणि यामध्ये आपल्याला फक्त क्वांटिटेटिव्ह फेनॉमिनन्सची अर्थ असतो. त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं आहे, इन्फंट मोर्टॅलिटी रेट. आणि हे क्वांटिटेटिव्ह रिसर्च क्वालिटेटिव्ह रिसर्चपेक्षा बेटर आणि जास्त व्हॅल्युएबल आहे. मग नेक्स्ट येतं क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये ना आपण जे काही रिसर्च करतो आहे इट इज बेस्ड ऑन स्टेटमेंट किंवा डिस्क्रिप्शन. आता मी विचारलं की ह्या पाण्याची क्वालिटी कशी आहे. सो ह्याच्यामध्ये काही लोक म्हटले की ठीक आहे, काही लोक म्हटले की खराब आहे. सो त्यांचं स्टेटमेंट किंवा त्यांचं जे डिस्क्रिप्शन आहे त्या बेसिसवर माझं रिसर्च डिपेंड आहे. सो आर फाइंडिंग्स आर बेस्ड ऑन स्टेटमेंट किंवा डिस्क्रिप्शन अँड दिस इज बेस्ड ऑन क्वालिटेटिव्ह फेनॉमिनन. आणि हे जे क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे हे आपण डिग्रीमध्ये लिहितो म्हणजेच पर्सेंटमध्ये. की आता बघ मी एवढ्या लोकांना विचारलं, मला 60% लोक म्हटले की पाणी खराब आहे, 40% म्हटले पाणी चांगलं आहे. दिस इज क्वालिटेटिव्ह फेनॉमिनन. हे आपण डिग्रीमध्ये बघतो की 60% असं म्हणजे हे थोडं क्वांटिटेटिव्ह होईल पण इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ डिग्री, हे लक्षात ठेवायचं. सो काय झालं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्हचं काय सांगितलं की ह्याच्यामध्ये आपण क्वांटिटी मेजर करतो. सो इट इज बेस्ड ऑन
फेनॉमेनन, ह्याच्यामध्ये आपण जे काही रिसर्च आहे ते आपण क्वांटिटीच्या बेसिसवर, क्वांटिटीच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करतो. फॉर एक्झाम्पल इन्फंट मोर्टॅलिटी रेट किंवा डिफरन्स रेशो, अँड दिस इज मोर व्हॅल्युएबल दॅन क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्च जे आहे हे आपण स्टेटमेंट किंवा डिस्क्रिप्शनच्या बेसिसवर रिसर्च करतो आणि ह्याच्यामध्ये आपण डिग्रीमध्ये सांगतो. मग फोर्थ येतं कॉन्सेप्च्युअल आणि एम्पेरिकल रिसर्च. आता जे कॉन्सेप्च्युअल रिसर्च आहे तो एका कॉन्सेप्टवर बेस्ड असतो, म्हणजेच काही ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज किंवा थिअरीज ह्या बेसिसवर जो रिसर्च केला जातो इज कॉन्सेप्च्युअल रिसर्च. म्हणजे एखाद्या कॉन्सेप्टवर रिसर्च करणं, एखाद्या थेअरीवर रिसर्च करणं, एखाद्या ॲबस्ट्रॅक्ट आयडियावर रिसर्च करणं. आणि हे कोण करतं? जे फिलॉसॉफर्स किंवा थिंकर्स असतात, ज्याला नवीन कॉन्सेप्ट्स आणायचे किंवा जे काही एक्झिस्टिंग कॉन्सेप्ट्स आहेत त्यांना रिइंटरप्रेट करायचं आहे, ते करतात कॉन्सेप्च्युअल रिसर्च. वेअर ॲज जे एम्पेरिकल रिसर्च आहे ह्यालाच आपण म्हणतो एक्सपेरिमेंटल रिसर्च. हे पर्सनल एक्सपिरियन्सने केले जातात. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन करतो. ह्यात थेरी बेरी महत्त्वाची नसती. ह्यात आपला जो रिसर्च आहे तो डेटाच्या बेसिसवर असतो. इट इज अ डेटा बेस्ड रिसर्च. आणि आपण जे काही ऑब्झर्वेशन करतो आहे ह्याच्यामध्ये जे काही सायंटिफिक ऑब्झर्वेशन करतो आहे त्यामुळे हा जो रिसर्च असतो हा एकदम ओरिजिनल आणि प्रिसाईज असतो. सो दिस एम्पेरिकल रिसर्च इज मोस्ट सायंटिफिक रिसर्च. सो एम्पेरिकल रिसर्चच आपण म्हणतो एक्सपेरिमेंटल रिसर्च. हा काय पर्सनल एक्सपिरियन्सवर बेस्ड असतं. त्याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन करतो, आपण जे काय एक्सपिरियन्स घेतो त्याच्यावर रिसर्च करतो आणि थेअरी महत्त्वाची नसते. दिस इज अ डेटा बेस्ड रिसर्च. ह्यामध्ये आपण सायंटिफिक डेटा देतो, त्यात आपण सायंटिफिक ऑब्झर्वेशन्स करतो ज्यामुळे हा एकदम ओरिजिनल आणि प्रिसाईज असतो. आणि ह्यात जे काही कन्क्ल्युजन्स येत आहेत, जर कोणाला परत त्या कन्क्ल्युजन्सला व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही ऑब्झर्वेशन करा किंवा एक्सपेरिमेंट्स करा आणि तुम्हाला ते कन्क्ल्युजन्स क्लिअर होतील का आम्ही कन्क्लूड केले. त्यामुळे आपण ह्याला म्हणतो एक्सपेरिमेंटल टाईप ऑफ रिसर्च. आता नेक्स्ट एक छोटंसं टॉपिक आहे दॅट इज अदर रिसर्च. ह्यात पहिलं येतं मोटिवेशनल रिसर्च. मोटिवेशनल रिसर्चमध्ये आपण आपलं जे काही मोटिव्ह आहे, डिझायर्स आहेत ते शोधतो. सो ह्याच्यामध्ये वी डिस्कवर द मोटिव्ह आणि डिझायर्स. एखाद्या रिसर्चचे मोटिव्ह आणि डिझायर शोधणं इज मोटिवेशनल रिसर्च. सो मोटिवेशनल रिसर्चचं एम काय आहे? डिस्कवरिंग द मोटिव्ह अँड डिझायर्स. मग ओपिनियन रिसर्च. ओपिनियन रिसर्चमध्ये आपण बघतो की लोकांना काय वाटते का स्पेसिफिक सब्जेक्टच्या बाबतीत, त्यांचं ओपिनियन काय, त्यांना कसं फील होतं ह्या सब्जेक्टच्या बाबतीत. सो दिस इज ओपिनियन रिसर्च. सो ओपिनियन रिसर्चचं एम काय असतं? टू फाइंड आउट की लोकांना कसं फील होते का पर्टिक्युलर सब्जेक्टच्या बाबतीत. सगळ्यांचे ओपिनियन घेणे इज ओपिनियन रिसर्च. पहिलं झालं मोटिवेशनल रिसर्च, मग ओपिनियन रिसर्च. मग थर्ड इज द ॲक्शन रिसर्च. ॲक्शन रिसर्च आपण बघा, जेव्हा अप्लाइड रिसर्च बघत होतो तेव्हा आपण म्हटलेलं अप्लाइड रिसर्चलाच आपण म्हणतो ॲक्शन रिसर्च. सो दिस ॲक्शन रिसर्च इज लिंक्ड विथ अप्लाइड रिसर्च इन टर्म्स ऑफ इमिडिएट युटिलिटी. ह्याच्यामध्ये काय करतो, जो काही ऑलरेडी आपला ॲक्शन प्लॅन होता त्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण करतो ॲक्शन रिसर्च. आणि हे ॲक्शन रिसर्च मोस्टली जे प्लॅनिंग सेंटर्स असतात ना तिथे हे ॲक्शन रिसर्च फार महत्त्वाचं असतं. तिथे रुटीनली हे यूज केलं जातं. कुठे? प्लॅनिंग सेंटर्सला. मग आता लॉंगिट्यूडनल रिसर्च. हा जो रिसर्च आहे ह्याच्यामध्ये आपण बघतो की एखादा रिसर्च करण्यासाठी किती टाईम लागतो, ह्यालाच आपण म्हणतो लॉंगिट्यूडनल रिसर्च. सो ह्याचा पर्पज काय आहे या रिसर्चचं की एका रिसर्चला अकम्प्लिश करण्यासाठी केवढा टाईम लागतो ह्याचा रिसर्च करणे इज लॉंगिट्यूडनल रिसर्च. सो ह्याच्यामध्ये आपण काय करतो की फील्ड सेटिंग रिसर्च, लॅबोरेटरी रिसर्च किंवा स्टिम्युलेशन रिसर्च ह्या सगळ्यांसाठी किती टाईम लागतो आहे त्याचा रिसर्च करणे इज लॉंगिट्यूडनल रिसर्च. मग आता नेक्स्ट येतं सेरेंडिपिटी. सेरेंडिपिटी म्हणजे काय की हा जो रिसर्च आहे हा आपण ऑकरन्स ऑफ इव्हेंट्स बाय चान्स ह्या कॉन्सेप्टवर करतो. म्हणजेच आपण ट्राय करतोय आणि चुकून बाय चान्स काही इव्हेंट घडून आला तर त्या बेसवर मग आपण रिसर्च करतो. फॉर एक्झाम्पल वॅक्सिन्स किंवा पॅप्समियर टेस्ट किंवा मग पेनिसिलिन, अँटीव्हायरल्स किंवा मग जेव्हा आपण एल डोपा देतो पार्किन्सनमध्ये तेव्हा लिबिडो वाढतो. हे सगळं कसं झालं आहे? बाय चान्स रिसर्च झाला आहे ह्याचा. सो ऑकरन्स ऑफ इव्हेंट्स बाय चान्स ह्याला आपण म्हणतो सेरेंडिपिटी. सो सेरेंडिपिटी म्हणजे काय की चुकून एखादा इव्हेंट घडून आला सो तो रिसर्चच झाला ना. आपल्याला काय माहिती होतं की एल डोपा आपण जो पार्किन्सन डिसीजसाठी एल डोपा देत आहे त्यांनी लिबिडो वाढेल हे माहिती होतं का? नाही. सो हे बाय चान्स डिस्कवर झालं आहे. सो ऑकरन्स ऑफ इव्हेंट्स बाय चान्स ह्यालाच आपण म्हणतो सेरेंडिपिटी.
मग आता नेक्स्ट येतं आपलं मेडिकल रिसर्च. मेडिकल रिसर्चचे टाईप्स असतात. मेडिकल रिसर्चमध्ये येतात ड्रग रिसर्च, क्लिनिकल रिसर्च आणि एपिडेमिओलॉजिकल रिसर्च. आता एपिडेमिओलॉजिकल रिसर्च बघूया. ह्याच्यामध्ये काय करतो, स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन आणि डिटर्मिनेशन ऑफ हेल्थ रिलेटेड इव्हेंट्स इन अ स्पेसिफिक पॉप्युलेशन आणि त्याचं ॲप्लिकेशन टू कंट्रोल हेल्थ प्रॉब्लेम्स. सो एपिडेमिओलॉजिकल रिसर्चमध्ये काय करतो, एका स्पेसिफिक पॉप्युलेशनमध्ये जे काही हेल्थ रिलेटेड इव्हेंट्स आहे त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, त्यांचं डिटर्मिनेशन कसं आहे, हे सगळं स्टडी करणं आणि तो जो स्टडी आहे त्याला अप्लाय करणं टू कंट्रोल द हेल्थ प्रॉब्लेम्स. सो झालं आपले टाईप्स ऑफ रिसर्च. काय काय टाईप्स होते, पहिले तर 4 बेसिसवर होते. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, ॲनालिटिकल रिसर्च, फंडामेंटल रिसर्च, अप्लाइड रिसर्च, क्वालिटेटिव्ह रिसर्च, क्वांटिटेटिव्ह रिसर्च, कॉन्सेप्च्युअल रिसर्च, एम्पिरिकल रिसर्च. आणि त्यानंतर अदर्समध्ये आपण काय काय पाहिलं, मोटिवेशनल रिसर्च, ओपिनियन रिसर्च, ॲक्शन रिसर्च, लॉन्गिट्युडनल रिसर्च, सेरेंडिपिटी, मेडिकल रिसर्च, एपिडेमिओलॉजिकल रिसर्च.